ते तिकडे आहे ते मंदिर. जेवण कसं आहे हो? जबर. आणि चांगले झोपलेले गाडीमध्ये घोरत होते. 2-3 तास तरी जातील एवढी लाईन आहे पूर्ण. फायनली पोचलो आम्ही. दत्तात्रेय मंदिर आहे बघा. पॉइंट चिटकवत आहे परत गाडी इकडे. थोडी शॉपिंग करत आहे बघूया. हर सिद्धी माता मंदिर आहे. हो हे बघा कसे शंकराची पिंड बनवली अशी कुंकूला. आतमध्ये जातो आता मी दर्शन घेण्यासाठी. चला. जय हर सिद्धी माँ. जय हर सिद्धी माँ मंदिर. बघा असं गेट आहे मस्त. वाव. दीपमाळ आहे बघा. सुंदर. तर संध्याकाळी पेटवत असणार आहे. खूप सुंदर असं आहे बघा. ते तिकडे आहे ते मंदिर. जय मा हरसिद्धी. याला पण लाईन आहे. लाईनमधून जायचं आहे. काही फोटो खिचणं सक्त मना आहे. इथे पण अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. चप्पल स्टँड आहे इकडे. चला जातोय आम्ही लाईनीने आतमध्ये. बघा इथे थोडीशी गर्दी आहे, जास्त नाही आहे. चला चला फटाफट. हे बघा असं मंदिरला प्रदक्षिणा घालतोय आम्ही आता. आपली गँग कुठे आहे? तिकडे मागे मंदिरच मंदिर आहे. 25 चलो. अरे कोई सही ले लो. चलो. बाजूला हे पण मंदिर आहे. इकडे एक हे मंदिर आहे. श्री चिंताहरण गणेश मंदिर. आई इकडे बसले बघा, दमले ते. श्री महामाया अखंड ज्योत मंदिर आहे छोटेसे. इकडे आम्ही प्रसाद वगैरे घेऊन झाले आमची. हे बघा इकडे प्रसाद वगैरे घेऊन झाले. इकडे चाळीमध्ये ऑफिसमध्ये ताई लोकांना सर्वांना. चला आता निघतोय आम्ही इथून महाकालमधून. હવે इकडे ढाळ वगैरे आहेत त्या घ्यायचा विचार चालला यांचा. लग्नाला देतो ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपण लग्नालाच वापरतो. हे बघा इकडे पण ढाल बिलचे ते दुकान वगैरे आहेत. बघतो आम्ही जर रेंजमध्ये आम्हाला मिळालं तर घेतो आम्ही इथे. हे बघा आम्ही इथे जेवायला थांबलो आहे. शिप्राव ढाबा. आता जेवायला बसतो आम्ही शिप्राव हॉटेलमध्ये. शेडजी बघा आमचे कसे बसलेत आणि रुबाबदार दिसत आहेत बघा. खुन्नस. आमची आई बिचारी दमली आहे. भूक पण लागली, परेशान झाली बिचारी, लय चालली आहे. आता ऑर्डर केले. काय ऑर्डर केले? आलू मटर, भेंडी मसाला, दाल खिचडी आणि रोटी. एकदम साधं जेवतो आम्ही इकडे. किती आलं आहे मस्त. त्याच्यानेच पोट भरणार आहेत वाटतं हे लोक. हे बघा आपलं आलेलं आहे जेवण. माझी दाल खिचडी आणि इकडे तंदूर रोटी आणि काय आलू मटर आणि भेंडी मसाला. आणि प्रतीक बघा झोपलाय, थकला तो. जेवून घेऊया आधी, नंतर मग जाऊया आपण त्याच्यानंतर काल भैरवला जायचं. जेवण कसं आहे हो?
जबरदस्त. तन्मयला काय आवडलं तन्मय? आलू मटर. तुला पोट भरायचं मला. तुला पोट भरायचं आहे भूक लागेल. मला तर खिचडी खूप आवडली, मस्त जबरदस्त आहे. जेवण झाल्याच्या नंतर स्वीट मागवलं आहे, गुलाबजामुन इकडे फेमस आहे बोलतात. आता मी जेवण वगैरे निघालो. आता आम्ही चालू कालभैरवला. आम्ही आता कालभैरव मंदिरामध्ये जाणार आहोत आणि आता गाडी वगैरे पार्किंग केली आहे आणि आता मी जातो आहे मंदिरामध्ये. चला हे बघा, इथून असं आपल्याला जायचं. आणि चांगले झोपलेले गाडीमध्ये घोरत होते. मी पण झोपलेली, आई पण झोपली. झोप लागली, थकलोय चढत चालून. हां, आराम नाही. रात्री थोडंसं झोप व्यवस्थित झाली नाही मागला. सरळ जायचं, इथून गाडीतून उतरला सरळ जायचं. हे बघा, लाईनमध्ये आता आम्ही आहोत. इथून आता इकडे ओटी वगैरे घेतोय. चप्पल तिकडे ठेवली पाहिजे ती ना. इकडे तर खूप लाईन आहे बापरे. ते बघा मंदिर तिकडे परत हे करेल ते तिकडे मंदिर आहे. तिथे आपल्याला जायचं आहे. तोपर्यंत लाईन आहे. ओरडते बघा, 50 50 50 50. बघा गर्दी किती आहे. लाईन 2-3 तास तरी जातील एवढी लाईन आहे पूर्ण. मग तेच बोलते बघ, गर्दी केवढी आहे. 2-3 तास तरी जातीलच मला असं वाटतंय. महाकाल पेक्षा इथे गर्दी आहे. महाकालला लाईनमधून फटाफट गेलो, पण तिथून चालायचं अंतर भरपूर होता आणि इथून माणसं जेवढी उभी आहे तिकडे होती. मी बघितली मगाशी, तुम्ही दिसला नसेल. पाणीवाला बघा कुठे बसला. वेगळ्या कसे धागेंवर लावले. आम्ही तिथे विचारलं महाकालला, तर ती लोक बोलायला लागले की सिक्युरिटी गार्ड होते ते बोलले ते त्याच्या कुठल्या तरी झाडाला लावलं तर ते चालेल म्हणून, किंवा हातात घाला सर्वात बेस्ट आहे. हे असं लावून तोडलं जातं. बोलतात की आम्ही तो काढून कापून टाकतो म्हणून कुणी असं हे धागे शक्यतो बांधायचे नाही आहे हातामध्ये किंवा गळ्यामध्ये, जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल तसं. आता 4:30 वाजलेत आणि अजून आम्ही लाईनमध्ये आहोत. 3:45 वाजता लाईनमध्ये उभं राहिलो आहे. पाऊण तास झाला आणि अजून लाईनमध्ये आहोत. लाईन बघ थोडी अजून प्रत्येकाने आई मागे राहिले तिकडे. अजून अर्ध पण पार नाही. तिकडे पोपट बसलेत समोर 2 कांदीवरती सुकलेले. माकड बघा दुकानावर तिथे बसलाय. मग अशी मधूनच उडी मारून गेला सर्व लोक लाईनमधून. आता 5:30 वाजलेत आणि 4:45 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत आम्ही लाईनमध्येच उभे आहोत आणि अजून थोडीशी एक लाईन बाकी आहे.
त्याच्यानंतर नंबर लागेल आमचा. बघूया दर्शन किती वाजता होतोय ते आता. त्याच्यानंतर बाहेर जाऊ आम्ही. अंधार पण पडत चालला आहे. तन्मय पुढे गेलाय आणि प्रतीक मागे आहे. तेरे को लेने काय फायनली पोचलो आम्ही. थोडंसं अजून जायचं आहे पुढे. 20 लाईन पार करून आम्ही आता प्रवेशद्वाराजवळ पोचतो आहे मंदिराच्या. आणि हे बघा तरी एवढीच एक लाईन आहे आणि त्याच्यातून आपण पुढे दर्शन घेणार आहोत. जय महाकाल की, 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 जय महाकाल की. मंदिराचा मागचा परिसर आहे हा. मंदिर असं आहे कालभैरव मंदिर. समोरची साईड अशी आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे बघा. असं खूप सुंदर असं मंदिर आहे. पण इकडे फोटो सेशन चालू आहे. आता दर्शन तर आमचं झालं आहे. आता आम्ही इंदोरला जातो. इंदोरला थोडा तो फ्रेश वगैरे होतो आणि मग सराफा बाजार 56 मार्केटला जातो. तर मग दत्तात्रेय मंदिर आहे बघा. कॉइन चिटकवत आहे परत इकडे. हो 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 चिटकला. तेल आहे तर चिपकणार. पडला तो. माझा चिपकलाय. जय साईनाथ. काकांनी सगळे मंत्र बोलले असतील. चिपकलाय. आम्ही 3:45 वाजता लाईनमध्ये होतो. ते आमचं 6 वाजता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघालो आहे. 4:45 ते 6 किती वेळ? 2.25 तास लागले. 2.25 तास लागलेले आहेत आम्हाला. आणि आता आम्ही तरी पण लवकर झाला. आणि ॲक्च्युली ते 20 लाईन होत्या. 20 लाईन पार करून आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला गेलो.
खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. महाकालेश्वरला लगेच दर्शन झालं, पण इथे कालभैरवला बराच वेळ झाला. आणि ॲक्च्युली बराच वेळ होण्याचं कारण म्हणजे लाईनमुळे. आणि तिकडे कसं, तिकडे खूप चालायला होतं महाकालेश्वरला, पण इथे जास्त चालायला नव्हतं, पण लाईन होत्या, 20 लाईन होत्या. आणि आता मी बाहेर पडते बघा. आता अंधार पण झालाय बघा. इथून पेरू वगैरे घेतलं. आज दिवसभर मी ह्याच्याने जास्त पोट भरते, पेरू वगैरे खाऊन. पेरूने काकडे. कॅमेरा आहे. बहुत टाइम लगता है इधर दर्शन के लिए. संध्याकाळचा व्ह्यू बघा, मस्त असं. तर फायनली आमचं कालभैरवाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही इथे उभे आहोत आमच्या गाडीसाठी. आता आम्ही उज्जैनवरून इंदोरला चाललो आहोत. तिकडे आमचं स्टे असेल. आणि ताई बघा इकडे शॉपिंग करते थोडीफार. ते खरेदी कर. छान छान वस्तू आहेत इकडे. किचन्स आहेत, ब्रेसलेट आहेत, परत कंगन आहेत. इकडे छान छान छोट्या छोट्या मूर्ती आहेत. आणि इकडे भाऊजी चहा पित आहेत, चहाचा आस्वाद घेत आहेत. कसा आहे इंदोरचा चहा, कसा आहे? चहा मस्त आहे इकडं, छान आहे. या मी पण एक चहा ट्राय करतो इकडूनचा. सगळ्यापासून चहा नाही घेतला आहे.